ठाण्यातल्या गावदेवी मैदान इथे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने स्वाभिमान दूध विक्रीचा शुभारंभ करण्यात आला। भाजीपाला आणि स्वस्त दर दुधापाठोपाठ आता राज्य सरकार मटणाचे आणि मासे विक्रीचे स्टॉल्स उभारणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे। येत्या 2 ते 3 महिन्यात या योजनेचा शुभारंभ होणार आहे। याच माध्यमातून बेरोजगार युवकांना उद्योजक बनवण्याची सुमारे 1 कोटींची योजना असल्याचं जानकरांनी स्पष्ट केलं आहे। सक्षमपणे अधिकारी या ठाण्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीनं ठाण्यामध्ये ग्राहकांना बाजारभावापेक्षा 5 रुपये कमी दरानं अतिशय दर्जेदार आणि उच्च दर्जाचं असं दूध उपलब्ध केलेलं आहे। खऱ्या अर्थानं 5 रुपये ग्राहकांचे वाचवून सेवा दिवस साजरा केलेला आहे। मुख्यमंत्री महोदय बापट साहेबांना विनंती केली आहे आणि दुधाचा जो एफडीआयचे अधिकारी हे करतात तो जर डेअरी डेव्हलपमेंटकडे मिळालं तर काही करता येईल त्या दृष्टीने देखील माझा प्रयत्न चालला आहे। भेसळ कशी नष्ट होईल त्या दृष्टीनं दूध विकास मंत्री म्हणून मी आटोकाट प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो। भाजीपाल्याच्या नंतर आज दूध कमी दरानं सकस ताजं आणि चांगलं स्वाभिमानी दुधाच्या माध्यमातून एक लॉन्च झालं, त्याचं उद्घाटन झालं, त्याची सुरुवात झाली। याचं निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे आणि जे दुधामधली जी काही लॉबी आहे आणि दलाली आहे ती या माध्यमातून निश्चितपणे कमी झाल्याशिवाय राहणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।